चांदा ब्रिगेडच्या वतीने कोरोना या विषाणूपासून मुक्ती मिळवण्याकरता स्वच्छतेच्या करता म्हणून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण डेटॉल आणि तत्सम साबणांचा वाटप करतो आहे। सोबतच एक माहितीपत्रक पाठवलं आहे ज्या हात धुवायचे आहेत त्यांनी, आणि त्या माहितीपत्रकामध्ये संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे। तसंच सर्व ठिकाणी सांगितलं जाते की हात धुतला पाहिजे, आणि हात धुतल्यानंतर त्यासाठी आपण या ठिकाणी चंद्रपूर विधानसभेमध्ये ठिकठिकाणी गर्दीच्या ठिकाणी आपण हँड वॉशिंग सेंटर आपण सुरू केलेले आहे। याचा जनतेने लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी जसं सांगितलं तेच आवाहन मी करतो आहे की उद्याचा जो जनता कर्फ्यू आहे, पब्लिक कर्फ्यू, यामध्ये संपूर्णपणे सहभागी होत कुटुंबासह आपल्या घराच्या बाहेर न निघता ही चेन जी आहे ही ब्रेक करण्यासाठी ती अत्यंत आवश्यक आहे। म्हणून तसंच यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये आहे। जर आपल्याला काही अडचण निर्माण होत असेल, एखाद्या रुग्णाला जर पुढे दवाखान्यामध्ये पोहोचवायचं असेल, काही अत्यावश्यक सेवेच्या बाबतीत जर आपल्याला काही प्रश्न असतील, समस्या असतील, तर त्यासाठी आपण निश्चितपणे संपर्क करावा। माझा मोबाईल नंबरसुद्धा 24/7 सुरू असणार आहे। चंद्रपूर विधानसभाचे आमदार माननीय किशोर जोरगेवार साहेब यांनी आपल्या स्वतःच्या यंग चांदा ब्रिगेड या संस्थेमार्फत आणि स्वतःच्या आमदार फंडमधून जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी हँडवॉश स्टेशन उपलब्ध केलेले आहेत। तसेच लोकांना कोरोनापासून बचाव होण्यासाठी ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या ते अतिशय उपयुक्त पॅम्पलेटचे वितरण देखील या ठिकाणी केलेले आहेत। आणि अनेक लोकांना त्यांनी या ठिकाणी हँडवॉशसाठी साबण उपलब्ध करून दिलेले आहे। तसेच ज्या आपल्या आरोग्य संस्था आहेत त्यामधले जे काही कर्मचारी आहेत त्यांना देखील बचावासाठी सॅनिटायझर आपण उपलब्ध करून देत आहोत। त्या अत्यंत उपयुक्त अशा उपक्रमाबद्दल माननीय आमदार साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की अतिशय आवश्यक असेल त्याच वेळेस घराबाहेर पडावे। तसेच हे जे काही शहरामध्ये विविध ठिकाणी हँडवॉश स्टेशन उपलब्ध केलेले आहेत, आपल्याला जे यंग चांदा ब्रिगेडमार्फत जे काही साबण देण्यात आलेले आहेत त्याचा वापर आपण करावा आणि सुरक्षित हँडवॉश करून कोरोनापासून आपला बचाव करावा आणि या रोगावर आपण मात करावी।